सुरेशदास, मात्र कराडचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आलेत. मात्र त्याला 2 दिवस त्याच्या उपचारासाठी 9 बेड रिकामी ठेवण्यात आलेले होते. आरोप असा होतोय त्याच्यावर. मात्र तुम्ही असं म्हणता की आरोपीला जर उपचाराची गरज असेल तर त्याला ती मिळायला हवी. ही थोडी मवाळ भूमिका नाही का? हे बघा, नाही, हे बघा, जे कोर्टाने अलाउड केलेल्या काही गोष्टी त्याच्यावरती बी टीका असणं मला काय पटत नाही. ठीक आहे, 2 दिवसात आता रिपोर्ट आले त्याला जाऊ द्या ना, आतमध्ये गेला असेल तो. आणि ते कोण स्लीप कोणता आजार आहे म्हणतो, अरे घोरायचा आजार तर साऱ्या दुनियाला आहेत. बरेच लोक घोरते, मी बी का बाबा घोरतो दमल्यावर. घोरण्याने काय परिणाम होतो, जे जाड माणसं आहेत ते घोरत आहेत. वाल्मिक अण्णाचं पोट लय मोठं आहे त्याच्यामुळे घोरत असेल. घोरण्यामुळे त्याच्या आयला लर इकडं देत असते तर अवघड आहे बाबा. हे ज्यांनी कोणी या दवाखानेवाल्याने दिलंय जरा त्या डॉक्टर बिक्टरचं बी तपासणी करावं लागेल ना आम्हाला. मात्र सुरेशदास, तुम्ही स्वतःही आधी सगळ्या बीड मधल्या यंत्रणांवर शंका उपस्थित करत होतात. म्हणजे तुम्ही पोलिसांवर शंका उपस्थित केली, तुम्ही डॉक्टरांच्या भूमिकेवर देखील संशय व्यक्त केलेला होता. आता अंजली दमानिया डॉक्टर थोरातांवर संशय व्यक्त करतात. त्यांचे राजकीय संबंध, त्यांचं हॉटेल, त्यांचं हॉस्पिटल यावर त्यांनी शंका उपस्थित केली. हेच ते थोरात आहेत ज्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर त्यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट तयार केला होता. अतिशय चांगला रिपोर्ट तयार केलेला आहे. अंजली ताईंना कुणीतरी ज्यांना त्यांच्या पोस्टवर जायचं त्यांनी काही चुकीची माहिती पुरवली असेल. डॉक्टर अशोक थोरात इज अ वेल पर्सन. दवाखान्यात आल्याच्या नंतर चांगली तपासणी करतो. आतापर्यंत ते आल्यापासून फार सुधारणा दवाखान्यामध्ये झालेल्या आहेत. पूर्वी होते तेव्हा सुधारणा झाल्या आणि आता सुद्धा सुधारणा झाली. अशोक थोरात चांगला माणूस आहे, त्याच्यावरती कार्यवाही करण्याची गरज नाही. खालच्या लोकांनी काही केलं असेल. आता हॉस्पिटल तर अशोक थोरातचं कुठे, महाराष्ट्रातल्या सगळ्या डॉक्टरांचे हॉस्पिटल आहेत खाजगी. कोणावर कारवाई करणार आहेत सांगा ना. आणि काम पर्सनली त्याचं हॉस्पिटल आहे का आणि बाकी आहे का त्याच्या काय ठीक आहे. याच्या आधी बी बऱ्याच राजकारण्यांनी त्याच्या तक्रारी सुद्धा केलेल्या आहेत अशोक थोरातच्या. पण अशोक थोरात हा जनतेच्या दृष्टीने चांगला अधिकारी आहे. जनतेच्या दृष्टीने तो वेल पर्सन आहे. कोणाचं तरी जळत असेल त्यांनी हे चुकीची माहिती अंजली ताईंना दिलेली.